पोलीस भरतीचे जे काही ग्राउंड 20 जानेवारीला ग्राउंड चालू होत होते तर ते जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढे या ठिकाणी ढकलण्यात आलं आहे आणि त्याच्या मागे जे विद्यार्थी मित्रांनो काय कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईत या ठिकाणी ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, मुंबईत ग्राउंड कधी होणार आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि बाकीच्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे, परभणी जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, त्याचबरोबर ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर कागदपत्र आपल्याला कोणकोणते न्यावं लागणार आहे सोबत, आणि ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी पुढे या ठिकाणी ढकलण्यात आला आणि जे कारण आहे तर ते या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी 15 जानेवारीपासून या ठिकाणी निवडणुका आहे आणि निवडणुकीचं जे विद्यार्थी मित्रांनो कारण यामध्ये या ठिकाणी सांगितलं जात आहे। त्यामुळे जे पोलीस भरतीचं जे 20 जानेवारीपासून जे ग्राउंड होणार होतं ते जे विद्यार्थी मित्रांनो पुढे या ठिकाणी ढकलण्यात आलाय। तर पहा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी याच्या वेळापत्रकामध्ये यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे। जे 20 जानेवारी ऐवजी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यापासून मैदानी व शारीरिक चाचणी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे। लक्षात ठेवा, तर जे ग्राउंड आहे जानेवारी महिन्यापासून जे ग्राउंड चालू होत आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे बदल होण्याची दाट शक्यता आहे। तर हे जे भरती आहे हे जे ग्राउंड आहे तर हे सोमवार या ठिकाणी ढकलण्यात येत आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला एकदा आणखीन वाचून देतो। तर पहा, पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी याच्या वेळापत्रकामध्ये यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे। 20 जानेवारी ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मैदानी व शारीरिक चाचणी होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड होतं 20 जानेवारीपासून ग्राउंड चालू होत होता तर ते जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी चालू होण्याचे या ठिकाणी शक्यता आहे। लक्षात ठेवा, तरी सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो थोडाफार या ठिकाणी टाइम या ठिकाणी भेटलेला आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, आता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, या ठिकाणी परभणी जिल्हा आहे, त्याचबरोबर जे सोलापूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, नांदेड आहे, रत्नागिरी आहे, तर फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापासून या ठिकाणी चालू होत आहे। त्याचबरोबर रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी चालू होत आहे। वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड जे आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होणार आहे। वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा आणि त्याचबरोबर ठाणे, पालघर या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी चालू होत आहे। आणि SRPFचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे SRPF गट क्रमांक 7 दौंड झाले, इथलं सुद्धा ग्राउंड जे आहे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। SRPF 13 गडचिरोली सुद्धा फेब्रुवारीपासून चालू होत आहे। SRPF गोंदिया झालं फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। SRPF कोल्हापूर सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। SRPF कुसळगाव सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। त्याचबरोबर जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव सुद्धा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूर सुद्धा फेब्रुवारीमध्ये, SRPF गट क्रमांक 5 दौंड सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं जे ग्राउंड आहे तर संभाजीनगर SRPFला त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। लक्षात ठेवा, तर या तारखेला जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं जे ग्राउंड आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे आणि ज्यांनी सीपी मुंबईला फॉर्म भरला असेल तर सीपी मुंबईला ग्राउंडसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर बस आपण जर या ठिकाणी पाहिलं सीपी मुंबईला जर पाहिलं तर सीपी मुंबईला जास्त अर्ज आले, ज्या ठिकाणी जास्त अर्ज आले तिथलं ग्राउंड लेट राहते आणि दरवर्षीचं जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे 2 ते 3 महिन्यांना या ठिकाणी लेट ग्राउंड राहते। लक्षात ठेवा, बाकीच्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड चालू असताना तर सीपी मुंबईला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर 2,50,000 तिथं मुलांचे अर्ज आले तर जास्त अर्ज त्या ठिकाणी आले आहे आणि एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईच्या ग्राउंडला 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले जाते। 10,000 प्लस विद्यार्थी एका दिवशी ग्राउंडला बोलावले जाते आणि त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो नियोजन सुद्धा त्याच पद्धतीचं
त्या ठिकाणी करावं लागते, कारण की मजाकची गोष्ट नाही एका दिवशी 10,000 प्लस विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणं म्हणजे, ठीक आहे. त्यामुळे जे CP मुंबईचे जे ग्राउंडसाठी जे विद्यार्थी मिळवणं टाईम लागते, कारण की तिथलं जे सिस्टीम वगैरे त्यांना चेक करायला जवळपास त्यांना टाईम त्या ठिकाणी लागते आणि त्या ठिकाणी जास्त अर्ध असल्यामुळे जे त्या ठिकाणी जास्त लेट या ठिकाणी ग्राउंड होते. तर आता CP मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे तर जवळपास मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये CP मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा. मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये CP मुंबईचं ग्राउंड येणार आहे. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, मागच्या वर्षीचा मी तुम्हाला अंदाज होतो. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर जून महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये बाकी सर्व जिल्ह्याचं ग्राउंड चालू होतं. तिथून जे विद्यार्थी मिळवणं CP मुंबईचं जे ग्राउंड झालं 15 ऑगस्ट पासून ग्राउंड चालू झालं होतं, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे 2023चं जर आपण पाहिलं 2023 मध्ये बाकीच्या जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे डिसेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले होते आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये 15 जानेवारीपासून ग्राउंड चालू झालं होतं बाकीच्या जिल्ह्यामध्ये. 2023 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड चालू होतं सर्व जिल्ह्यांचं, ठीक आहे. SRPF झालं, कारागृह झालं, शिपाई झालं, चालक झालं, बॅट्समन झालं, या सर्व पदाचं. त्यानंतर CP मुंबईचं जे ग्राउंड झालं होतं त्यावेळेस मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये झालं होतं. सेम यावर्षी सारखीच कंडिशन आहे. तर इथून जर आपण पाहिलं तर CP मुंबईला जे विद्यार्थी मिळवणं जास्त टाइम आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा CP मुंबईचा फॉर्म भरला असेल तर टाइम आपल्याला या ठिकाणी ग्राउंडसाठी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. तरी सुद्धा आपली तयारी या ठिकाणी चांगली जबरदस्त या ठिकाणी चालू द्या, ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये आपलं CP मुंबईचं ग्राउंड येण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे ते तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. पण ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते CP मुंबईला जर पाहिलं तर CP मुंबईला फक्त आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, हेच लागते शेवटपर्यंत डॉक्युमेंट, बाकी कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही, ठीक आहे. आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपण अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे सगळ्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगून देऊन आलो. ग्राउंडच्या अंदरची SRPF झालं, कारागृह झालं, चालक झालं, शिपाई झालं, बॅट्समन झालं. तर सर्वात अगोदर ज्या तारखेला आपलं ग्राउंड आहे हॉल तिकीटवर जे पण तारीख आहे त्या तारखेला आपल्याला ग्राउंडवर जावं लागते. सकाळी 6 ते 7 वाजता त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागते आणि ग्राउंडवर जर तुम्ही गेले त्या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीट सर्वात अगोदर दाखवावं लागते. हॉल तिकीट दाखवल्यावरच आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाते आणि त्या ठिकाणी बॅग वगैरे आपल्याला ठेवावं लागते आणि डॉक्युमेंट घेऊन आपल्याला समोर जावं लागते. आणि समोर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालते तर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मिळवणं 4 ते 5 घंटे ग्राउंडच्या अंदर बसून ठेवल्या जाते. त्यामुळे जास्त वेळपर्यंत आपल्याला बसून ठेवल्यामुळे आपली जी एनर्जी आहे ते वेस्ट त्या ठिकाणी होते. तर आपल्याला फळ वगैरे सोबत नाही जाय, फळ फ्रूट आपल्याला सोबत नाही जाय, कारण की फळ फ्रूट जर आपण त्या ठिकाणी खाल्ले तर तेवढी काही एनर्जी शरीरामध्ये त्या ठिकाणी बरकरार राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला ग्राउंडच्या अंदर फळ वगैरे न्यायचे, न्यू देतो कोणी त्या ठिकाणी मनाई नाही करत. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे विद्यार्थी मिळून आपला थंब वगैरे त्या ठिकाणी घेतला जाते, आधार कार्ड वगैरे आपलं त्या ठिकाणी जे डोळे वगैरे सुद्धा त्यामध्ये घेतल्या जाते, एक लक्षात ठेवा. बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट जे आपल्याला लागते तर ते लागते आवेदन पत्र, तो फॉर्म आपण भरला तो झाला, ॲडमिट कार्ड झालं, हॉल तिकीट, त्याला आधार कार्ड सुद्धा आपल्याला सोबत नेत आहे, शाळा सोडल्यात दाखला किंवा बोनाफाईड न्यावं लागते. त्याचबरोबर TC जर नसेल तर शाळा सोडल्यात दाखला सुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, डोमिशियल न्यावं लागणार आहे, नॉन क्रिमिनल लागणार आहे. जे SC/ST कॅटेगरीच्या असणार आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, एवढे काही डॉक्युमेंट ओरिजिनल न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायचे आणि 5 ते 7 फोटो न्यायचे, कारण की ग्राउंडच्या अंदर फोटो वगैरे लागते आणि पेन सुद्धा आपल्याला सोबत न्यायचा, कारण की ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी आपल्याजवळून पेनानं फॉर्म सुद्धा लिहून घेतला जाते, एक लक्षात ठेवा. फोटो सुद्धा आपल्याला 2-3 ठिकाणी चिपकावं लागते. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया राहते. आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी मुलांचे चेस्ट वगैरे घेते, छाती वगैरे घेते, उंची घेते. भरपूर विद्यार्थी उंची छातीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काटले जाते. जे कटले त्यांना तिथंच भर केला जाते. 168 सेंटीमीटर उंची, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी एका आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं चेस्ट नंबर दिला जाते. चेस्ट नंबर दिल्यानंतर पायाला आपल्या चिप दिला जाते. आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एका पोलिसाजवळ 10 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फोटो 10 विद्यार्थ्यांना एका पोलिसवाल्याजवळ देते आणि एक पोलिसवाला 10 विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी घेते. पहिलं 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, कोणता इव्हेंट घेते पहिलं दुसरा. त्यानंतर 1600 मीटर रनिंग झालं. SRPFचं जरी पाहिलं SRPF मध्ये पहिला 100 मीटर किंवा गोळाफेक घेते. तिसरा जे विद्यार्थी मिळवणं 5 किलोमीटर घेते. अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया. आणि ग्राउंडच्या अंदर आपल्याला घाबरायचं नाही. ज्यावेळेस आपण गोळा फेकतो सगळेजण आपल्याकडे पाहिजे, तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं बाकीच्यावर ध्यान नाही ठेवावं लागते. आपलं फोकस एवढा असला पाहिजे की आपला आउट ऑफ पर्यंत गोळा गेला पाहिजे, एवढा आपला फोकस असला काय पाहिजे. बाकीच्या इकडे कुकडेच आपल्याला लक्ष ठेवायचं नाही, एक लक्षात ठेवा. 100 मीटर मारायच्या वक्ती सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं पूर्ण फोकस या ठिकाणी 100 मीटरवर ठेवायचा, बाकीच्या ठिकाणी फोकस नाही ठेवायचा आहे. 1600 मीटर रनिंग किंवा 5 किलोमीटर धावाच्या वेळेस सुद्धा आपला पूर्ण फोकस आपल्या लक्षावर या ठिकाणी असला पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय